नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते IBPS मार्फत, त्याच्या राहिलेल्या संवर्गाच्या परीक्षांबद्दल आणि मित्रांनो जे नवीन या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काही जिल्हा परिषदांची माहिती प्रसिद्ध झालेली आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। बघा मित्रांनो, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक पुरुष 50% असेल, आरोग्य सेवक पुरुष 40% असेल। याच्याबद्दल मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मला प्रश्न विचारत आहेत की या पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत किंवा नाही। तर त्याच विद्यार्थ्यांसाठी मी सांगू शकतो मित्रांनो की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 100% होणार आहेत, कारण की मित्रांनो या परीक्षा ज्या आहेत कोणत्याही प्रकारे ऑफिशियल वेबसाईटवर अशा पद्धतीचं परिपत्रक किंवा काही प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही की या पदांच्या परीक्षा होणार नाहीत किंवा रद्द झालेल्या आहेत। अशा पद्धतीचं या परीक्षा त्यांना घ्याव्याच लागतील, कारण की आतापर्यंत मित्रांनो 90% परीक्षा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या IBPS कंपनी मार्फत तुमच्या घेण्यात येत होत्या त्या 90% झालेल्या आहेत। केवळ याच 10% परीक्षा आता बाकी आहेत आणि याच पदांसाठी सर्वात जास्त अर्जांची संख्या आलेली आहे। याच भरतीमध्ये काही पदांचे निकालही लागलेले आहेत, काही जणांना नियुक्त्या देखील देण्यात आलेल्या आहेत, त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील बऱ्याच पदांचं होत आहे। ज्या पदांची परीक्षा बाकी आहे त्या पदांच्या परीक्षेबद्दल ऑफिशियली कोणत्याही वेबसाईट वरून असं प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही की किंवा ग्राम विकास विभागाने दिलेलं नाही या परीक्षांबद्दल अपडेट प्रसिद्ध झालेलं नाही, किंवा मग आचारसंहितेमध्ये या पदांच्या परीक्षा होतील का त्याबद्दलही कुठल्या प्रकारचा अपडेट प्रसिद्ध झालेलं नाही। परंतु जे न्यूजपेपर मध्ये आलेली बातमी होती त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या जून 2024 मध्ये होण्याचे चान्सेस आहेत, कारण की आचारसंहिता असल्यामुळे या परीक्षा लांबणीवर जात आहेत, असं न्यूज मध्ये आलेल्या बातमीनुसार त्यांचं म्हणणं आहे। पण जर तसं झालं मित्रांनो तर तुमच्याकडे अजून 1 ते 1.5 महिना या ठिकाणी शिल्लक आहे। अजून तुम्हाला या ठिकाणी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। बरेच दिवसापासून तुम्ही या परीक्षांसाठी वाट बघून आहात। बरेच जण आता रागात देखील येऊ लागलेले आहेत की काय करायचं, या परीक्षांचं कसं होईल, या परीक्षा होणार आहेत नाही त्याचं काहीच आम्हाला समजत नाही, असं बऱ्याच जणांचं देखील म्हणणं आहे। तर मित्रांनो त्यांच्यासाठी मी सांगू शकतो 100% तुमच्या परीक्षा होणार आहेत, फक्त थोडेसे पेशन्स तुम्हाला या ठिकाणी ठेवावे लागतील। आणि मित्रांनो याच्याबद्दल जसं अधिकृत अपडेट प्रसिद्ध होईल तशी सर्वात आधी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दिली जाईल। आता पाहूया मित्रांनो दुसरं जे अपडेट आलेलं आहे ते जिल्हा परिषद यवतमाळ यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जिल्हा परिषद यवतमाळ सरळ सेवा भरती 2023 गुणाक्रमे उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना कोणत्या पदासाठी देण्यात आली आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा। सध्या आता त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी नवीन अपडेट प्रसिद्ध केलेली आहे। काय अपडेट आहे, कशा पद्धतीचे अपडेट आहे त्याबद्दल माहिती पाहूया। तर हे जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बद्दल माहिती आहे यामध्ये अशी की निवड झालेल्या उमेदवारांची माहिती प्रसिद्ध केलेली आहे। तुमची जिल्हा परिषद या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्या जिल्हा परिषदेबद्दल काही अपडेट आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद यवतमाळच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची। आता जे राहिलेले रिझल्ट आहेत जसे की अंगणवाडी सेविका या पदाचा निकाल जसा लागेल तसा तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल। तर काही जिल्हा परिषदांचे रिझल्ट जे आहेत ते अशा पद्धतीनं अजूनही लागत आहेत। जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आचारसंहिता असल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, इतर कोणताही निकाल लागण्यासंदर्भात माहिती असेल त्यांनी ती पुढे ढकलण्यात आलेली आहे अशी माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्क्रॉल डाऊन करून देत आहे। अशा पद्धतीची जिल्हा परिषद यवतमाळ आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची जी लिस्ट आहे, तात्पुरती निवड यादी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची एकूण 16 पदे होती, प्रवर्गनीय पदे देण्यात आले आहेत। कुला प्रवर्ग, अनुसूचित जाती, भजप, भजक, विमाप्र, मा व EWS अशा पद्धतीनं या ठिकाणी जागेचं विवरण देखील देण्यात आलेलं आहे। ज्या 16 जागा होत्या त्या कशा पद्धतीच्या होत्या त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर वरील पदापैकी 2 पदे दिव्यांगासाठी राखीव देखील असणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली होती। जिल्हा निवड समिती यवतमाळ यांची मान्यता दिनांक 15 मार्च 2024 नुसार वरील पदांची तात्पुरती निवड यादी जाहीर या ठिकाणी केलेली आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये नावं पाहायला मिळतील। अशा पद्धतीनं निकाल जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा जो PDF आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देऊन देईल, टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। पण आता मित्रांनो ही जी माहिती आहे ती कागदपत्र पडताळणीसाठीची आहे, यादी जी आहे ती, पण यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांनी कागदपत्र
पडताळणीसाठी कधी जायचं आहे याबद्दल कशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही, परंतु स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी हे विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत. याच्यामध्ये टीप नेमकी काय देण्यात आलेली आहे ती पहा. वरील उमेदवारांच्या मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मूळ कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 4 मे 2022, 25 जानेवारी 2024 व शासनाने वेळोवेळी सरळ सेवा पदभरतीकरिता निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके यानुसार अंतिम निवड व प्रतीक्षा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे जे वरील विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही. ज्यांचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर वेगळी यादी पुन्हा एकदा लावली जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच यामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आणि वेटिंग लिस्ट मध्ये असलेले विद्यार्थी यांची वेगळी यादी लावली जाईल. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठीचं वेगळं टाइम टेबल या यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी येऊ शकते किंवा याच विद्यार्थ्यांना मेसेज वगैरे आलेला असेल किंवा ईमेल आलेला असेल, तो चेक करायचा आहे. तर हीच माहिती आताच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.